तू याच्यासाठी मला बोलत आहेस का? हा जीवन जो एक अनाथ आहे, तू जर याचा हात पकडला नसता तर अजूनही त्या अनाथ आश्रमात नाहीतर कुठेतरी रस्त्यावर भटकत असता. त्याची लायकी तरी आहे का एवढा मोठा प्रोजेक्ट हँडल करण्याची? ते यावेळी रागात म्हणाले आणि शिवायने त्यांचं बोलणं ऐकून जोरात टेबलवर हात मारला. तसा टेबल हादरला आणि त्यावर असलेल्या सर्व वस्तू अस्ताव्यस्त विखुरल्या. जीवनने तर आता डोक्यालाच हात लावला. त्याचा क्षणात वाढलेला राग पाहून इकडे यशवंतनेही एक आवंडा गिळला. बास, खूप बोललात आणि मी खूप ऐकून घेतलं. माझा राग वाढायच्या आधी आणि मी अजून काही करण्याआधी निघा लगेच इथून. शिवाय त्याच्या प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाला. तसे त्याचं बोलणं ऐकून यशवंत सुद्धा रागात खुर्चीवर